मंडळी, अहिल्यानगरच्या राजकारणात शेवटच्या क्षणी असं काय घडलं की ज्याची उमेदवारीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती, त्या राणी लंके यांनी अर्जच भरला नाही. हा फक्त एक राजकीय निर्णय आहे की यामागं मोठं राजकीय गणित दडलेलं आहे? निलेश लंके यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे की पुढच्या मोठ्या लढाईसाठी रणनीती आखलेली आहे? आणि या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा फायदा नेमका कोणाला होणार आहे? नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे, बातमी मागचं विश्लेषण. तर मंडळी, अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक यंदा अचानक चर्चेत आली. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश. भाजपमध्ये प्रवेश करताच पक्षाने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आणि त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. दुसरीकडे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होऊ लागल्या, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आणि स्थानिक राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आला आणि सर्व चर्चांना पूर्णविराम देत राणी लंके यांनी अर्जच भरला नाही. आता यामागचं नेमकं कारण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राणी लंके यांना अधिकृतपणे उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे राणी लंके यांच्या उमेदवारीचा प्रश्नच निर्माण झाला नाही. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता प्रश्न असा आहे की राणी लंके यांच्या उमेदवारीची चर्चा एवढी का झाली? याचं कारण म्हणजे खासदार निलेश लंके यांची जिल्ह्यातली वाढती राजकीय ताकद. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव करून मोठा राजकीय विजय मिळवला होता. त्या विजयामुळे लंके कुटुंबाचा राजकीय प्रभाव लक्षणीयरित्या वाढला. त्यामुळेच राणी लंके यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येऊ लागलं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ही वेगळीच घडली. यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील जागा वाटप. उपलब्ध माहितीनुसार अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघाच्या जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्वतंत्र उमेदवार दिला असता तर आघाडीत मतभेद असल्याचा संदेश गेला असता. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मताचं गणित. अहिल्यानगर मतदारसंघातील एकूण 452 मतापैकी भाजपकडे 207, शिवसेनेकडे 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 64 मतं असल्याचं चित्र आहे. तर महाविकास आघाडी आणि इतर मिळून सुमारे 137 मतांवर आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने महायुती अधिक मजबूत स्थितीत असल्याचं स्पष्ट दिसतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वरपे यांनी स्पष्ट केलं की आघाडी धर्म जपण्यासाठी राणी लंके यांना अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काँग्रेसशी संबंधित करण ससाने यांनी आधीच उमेदवारी अर्ज भरला असल्याचे, आघाडीची एकजूट कायम ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे राणी लंके यांची संभाव्य उमेदवारी मागे राहिली आणि महाविकास आघाडीने काँग्रेस समर्थित उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारली. मात्र या निर्णयातून एक वेगळा राजकीय संदेशही देण्याचा प्रयत्न झाला. निलेश लंके यांनी वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा महाविकास आघाडीची एकजूट अधिक महत्त्वाची मानली, असं चित्र निर्माण झालं. दरम्यान काँग्रेस नेते करण ससाने यांनी अधिकृत पक्षचिन्हाऐवजी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आणखी कोणती राजकीय समीकरण बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय भवितव्याची पहिली मोठी परीक्षा मानली जात होती. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीतील वाटचालीकडेही राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलेलं होतं. पुढील काही दिवस कोणी नवी समीकरणं तयार होतात का, कोणी कोणाच्या पाठीशी उभं राहतंय का आणि या निवडणुकीचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. कारण ही निवडणूक केवळ एका जागेची नव्हती, तर अहिल्यानगरच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक मानली जात होती. आता तुम्हीच सांगा, राणी लंके यांनी उमेदवारी अर्ज न भरणे हा निर्णय योग्य होता का आणि त्यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरायला हवं होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका.